तर गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉगिंग चॅनल. तर गाईज आज आमच्या घराची सत्यनारायण देवाची पूजा. सो आता तर वाजल्यात 10 वाजल्यात आणि आम्ही उठलेलो 7ला. सो रेडी सगळं असं जे शोपीसला होते काय ते शोकेश्वर लावायचे होते ते सगळं साफ वगैरे करून आम्ही आता घेऊन चालले आहोत घरी परत, म्हणजे गावातल्या घरात आमच्या घरात. सो आता पुढेच कंटिन्यू करतो. तर गाईज आता मी घरी आलो. कव्वा चालल्या ब्लॉग कंटिन्यूच नाही केला कारण की काही करतच नव्हतो. तर बाला झोपलेला त्याच्यावर लक्ष देत होतो आणि खाली डेकोरेशन चालू आहे. तो ती कसला या केलं ते देवाची असं तो आला ना तो ते डेकोरेशन फ्रेम चालू आहे. हां फ्रेम चालू आहे. तर तो सजवताल खाली ये जल्लू डान्स करते डान्स कर असं यो काय पाहतं का तू? हे काय एक्सरसाइज तुझी स्टेप दाखव ही वाली. पाय कसं उडवतो पाय कसं उडत दाखव ना. पाय उडवतो दाखव. पाय एक पाय मागून ही त्याची स्टेप आहे नाचाची ना, नुसता उड्या मारत राहील. सकाळी आता आम्ही जाऊ रेडी व्हायला. 2 वाजायला आलं ना समथिंग ना, काय माहिती 1 का 2 वाजायला आलं आम्हाला रेडी व्हायला जायची. 4ची पूजा आहे आणि 3पर्यंत आम्ही सगळी रेडी व्हायचं. सो बघा रेडी व्हायला जाऊ. तो पुढेच कंटिन्यू करतो. तर गाईज आता आम्ही घरी आहोत आणि रेडी झालेलो आहोत. तुम्ही विचार करत असाल मी ब्लॉग तेव्हा कंटिन्यू केला लास्ट काय फुटेज होती आणि डायरेक्ट घरी टेलिपोर्ट झालो कारण मला ब्लॉग शूट करायला भेटला नाही कारण की घाई चालली होती. सगळ्यांना आमचं ड्रेस हाणाचं होतं आणि परत तिथं नारळ वगैरे सगळं असं काही ना काही द्यायचं होतं. इकडून तिकडून धावपळच चाललेली म्हणजे आमची. सो मी ब्लॉग कंटिन्यू करू नाही शकलो आणि आता डायरेक्ट घरी येऊन रेडी होऊन आता ब्लॉग कंटिन्यू करते. सो आता पूजेचा टायमिंग आमचा 4चा होता. आता 4:30 वाजलेत. मम्मी गेली तिकडे म्हणजे घरी आणि पप्पा इथंच आहेत आणि मनोज मी. सो आम्ही आता जाऊ तिकडं. सो आता तिकडंच कंटिन्यू करते. ही मामी, ही उर्मिला मामी, हेमा दीदी, ही चित्रा मामी आणि मनोज. आणि इथं काय चाललंय बाबा गर्दी. ही संस्कृती पाडेल ऑन द टॉप लेवल. आणि ही मम्मी बघा बाबा सगळ्यांची घाई झाली डेंजर वाली. अरे नवीन केलेलं आहे. श्री परमेश्वर प्रीत्यर्थम काश्यप गोत्र उत्पन्न. तुमचं नाव घ्या पूर्ण. बोला अहम अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां सह परिवारां. अक्षता घ्या. तुमच्यासोबत ताकद आहे बघा. टिश्यू आहे का इथे टिश्यू? हात जोडायचे गणपती बाप्पाची प्रार्थना करायची. साधू नावाचा एक वाणी आला. ते व्रत पाहून साधूवाण्याने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधूवाण्याला संपत्ती नसल्यामुळे फार दुःख होत असते. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला. हे बघू शकता सगळी पब्लिक. ही बघा ही
माझी मदत करतं इथं प्रसाद वाटताय, साडी घेताय. माझा आवाज येतो का मला माहित नाही, काय की भजन चालू आहे खाली. ही बघा, नाही ही बघा दोघा जण पलाली. ही बघा सगळी ना आता काहीच माझं असं करायला भेटत नाही. आणि हे बघा शुभम मामा. काय खातो तू? चिडवता आगाव एक नंबरचा. ए महाराज नाही. अरे जाता मी इथं थांबल्या साड्या गोळा करायला. ही आहे ते पप्पानी आहे मणी दिसा वगैरे सगळी. आणि बघू शकता ही प्रसाद वाटायला बसले नाही सगळी आहेत. ही बघा मंडे बारकावाला स्वरूप काय काय हाश स्माइल दो एक मुखडा तरी आणि इथे सगळी जेवताना बघू शकता तुम्ही. इथे जेवण केलता आणि इथे जेवायला वाढले. तर गाईज आता आम्ही वरती आणि टाइमपास चालले. ही बघा संस्कृती पाडेल, ही हेमांगी पाडेल, ते फोटोशूट चालले. आणि ही बघा म्हणून आणि इथे सगळी बसल्या दमल्यात सगळी बघू शकता. आणि खाली पूजा चालू. थांबा मी दाखवतो तुम्हाला. हे बघा हे राजा भाऊ आणि चालू खाली आम्ही भाई खाली गर्दी बघा. ओ माय गॉड नो हे बघा सगळी पब्लिक आहे. टू मच पब्लिक इज देअर. तर काय आता आलं माझ्या मैत्रिणी. ही बघा ही माहितच असं तिला वेळेला दिसलेली आहे. या कमी दिसल्या गणपतींच्या नका करू. काय तुझा बाथरूम मध्ये कोण नवीन ही आम्हाला 1K ची पार्टी देणार आहे पण अजून इथे झालेच नाही. वर्षाला सबस्क्राईब करायला माहिती बोलायला लागली. ही बघा वेदा आणि नमस्कार आणि आमचं श्रवण दादा. आणि हे बघा ही बघ या काय व्हॉट दिस हॅबिट. ही बघा आणि सगळे घरा गर्दी आहे गाईज. इकडं तिकडं सगळे बघू शकता तुम्ही. आणि हा बघा हे जावाला चला बस झालं तुमचा गाईज. हा जा एक गोष्ट सांगायची इग्नोर करा. ते आवाज बसले पोरीचा. आणि त्यांचं घर खूप आवडला. हा थँक्यू तुला. गाईस जाम भारी. अर्धाच बघितलं तुम्ही. अर्धा भारी वाटला. तुमची जवळ बाय. मी चालले. तू कुठे चालली? मी गावात चाललो. मला घरी सोडणार आहे. घरी काय जावी हे गाडी आहे का माझ्यावर घरी सोडा? मग माझ्याकडे आहे ना. जा मग घरी सोड मला. जा तू. बघा चालतंय बघा शिरी. मारीन. चालतंय बघा शिरी. गेल्या मित्रांनो द्या. गेल्या आता पण चाललो. बाय. हा चल बाय. काय झालं मी आल्यावर जेवायला. हे बघा ताट. हे बघा संस्कृती पाडेल सब्जी आणि या बसला इथे आणि या बसल्यात इकडे. आम्ही आता जेवतो आणि मग गाईज आता मी जेवून जरा बसल्या आणि ते दमल्या. ही बघा मनवेदी. ही बघा सगळी मामासा बसल्यात आणि आम्ही लय दमलेलो. गाईज मला ब्लॉग कंटिन्यू नीट करायलाच नाही भेटला. जसं भेटत होतं तसं मी करत होतो. कारण की इकडून तिकडून साडा टवा प्रसाद वाटाय आणि जेवायला नाही इकडून तिकडून फिरत होतो. गाईज यांचं बघा फोटोशूट चाललंय. हे बघा आम्ही सगळी बसल्या इकडं. राहू ब्या हे बघा ना आम्ही तरीकेशी दमलेलो आहोत. माझा आवाज नसेल एवढा गोंगाट. ठेव काय तर या
रागवलं काय पुढेच कंटिन्यू हिला गिफ्ट नाही भेटलं रागवले हा हिला गिफ्ट नाही भेटलं रागवले तिच्या पूजेला अरे पूजा ठेवणार आहे मोठी पूजा ठेवणार आहे आता तिला रागवली मावशी रागवली बघा ही आमची पप्पी मावशी आणि ऋतुदी माझ्या मैत्रिणीने बुक केलेले हा थँक्यू की करता गोंगड बघा असं वाटतं भांडणं झालं काय झालं बाई फोटोचा हॅलो हॅलो ही बघा स्माइल स्माइल ओ माय गॉड स्माइल शांत यो परेश मामाचा गिफ्ट आहे गाईज ओपन करा हाँ खोला आता इथे फोटो चालू आहे फोटो ये मुझे पता है क्या है इसमें है गणपती बाप्पा मोरया गण हत्ती आहेत मस्त ते तुम्ही तिथे ठेवा भारी कसलं भारी बघ ना वर्क यार सो ब्युटिफुल गाइस सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाइक अ फोटो ओ माय गॉड देखो गाइस आमची पब्लिक हिला बिचारी रागवले बघू शकता कसलं भारी वाटतं देवर ओ माय गॉड थँक्यू मामा फॉर गिफ्ट हे बघा रागवले एक हत्ती घेऊन चला एक हत्ती हा बिचारी अशी नाराज पाहिजे हत्ती कितनी मजा मस्ती चल रही है यहाँ पे विलास मामा एंड मामी सो लेट्स दिस वेटिंग व्हायसाठी काय योगदान चल रहा है क्या ब्लॉग है सूरी रे सूरी कीप पेशेंस गाइस थोड़ा सा कीप पेशेंस वॉच नहीं क्लॉक होता है वो बॉल क्लॉक बोलते हैं वॉच नहीं वॉच है क्लॉक है अरे दाखव खात असून थोडं ए ताम याच्या काय आहे यो काय टेम्परेचर ओ माय गॉड मंडे आज मंडे ना ओ माय गॉड मामा मामी ने बहुत अच्छा गिफ्ट दिए परत या टेम्परेचर डेट टेम्परेचर काढला तरी
टेम्परेचर यो मंडे आणि यो मंथ आणि डेट. वाव वाव लय भारी लय भारी वाव. गाईज लय मजा अशी झाली इकडून तिकडून गाईज ही आहे भीमसेन मामा यांची फ्रेम म्हणजे हेमायदी यांची. आणि हे बघा ए लवकर खोला चला आय एम वेटिंग ब्रो. अरे की पेशन्स संग रखना जे मोमेंट असतील ते घे. फोन सारखं वाटतं फोन सारखं वाटतं ना मोठा. ओ माय गॉड म्हणजे कसा ओके ओके ओ माय गॉड ओपन करो ओपन करो. राधे राधे लय भारी लय भारी. सो गाईज आम्ही अजून गेम्स आणलं बघू शकता. आणि याच व्लॉग मध्ये मी गिफ्ट ओपन करतो. ही माझ्या मैत्रिणीची माझ्या हाताने या ब्रो. ए चला खोला. फर्स्ट कोणचा ए नाव सांगा पहिले. ही फ्रेम दिले माझ्या मैत्रिणींनी अनुष्का कृषिता. बघू शकता तुम्ही. ओ माय गॉड राजश्री मावशी.
आपलं सेशन चालू. जस्ट एन्जॉय. हा एन्जॉय लोक रहते यार यहाँ पर. पूजेच्या नंतर हालत बघा पार्किंगची. ना घराची तर बोलूच नका, सगळ्यांनी असं ग्रुप केलंय इकडून तिकडून बोलतात सगळी. तर आमचा विचार जरा पार्किंगमध्ये खुल्ली हवामध्ये जरा बसावा, पहिले कंटाळा आले. बाई वा रांगोली कोणी उडवली नाही, फक्त थोडीशी तिथून उडले. या काय ये क्या आता कोणी काढले? तुम्ही काढले? नाही आरती वहिनी काढले. चल नाही तुम्ही काढले. चल जुट्टी तुम्ही काढले. अच्छा अच्छा हाँ मिलू काढले ना. तेच मी करता मुझे पता नहीं था कौन कौन था. ओ पेंट यूट्यूब से Pinterest. लुक ॲट दॅट हार. गाईज आता जसं कंटिन्यू करायला तसं मी करेन. तर गाईज 2 गिफ्ट आहेत ना खोलाचे राहिलेले, ते बेडमध्ये टाकलेले. सो आता मी ओपंगात दाखवतो काय आहे ते. गाईज सगळी घरी गेली आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता वाजलं रात्रीचं 2 समथिंग वाजले. आता आम्ही झोपू आणि लिटरली दमला. मला नीट ब्लॉगिंग करायला नाही भेटली कारण की ऑब्विसली घरातली पूजा, मग इकडे तिकडं कोणाला जेवायला न्यायला लागायचा, परत प्रसाद, परत साड्या घ्यायला, हे पण तिकडून उडतच होतो. दॅट्स वाय त्यामुळे ब्लॉग नीट घ्यायला नाही भेटला. आणि गिफ्ट्स तर खोललेलं बघितलं असतील तुम्ही. सो गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करते. अगर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.